ओम नमः शिवाय. श्री शिवमहापुराण रुद्रसंहिता पार्वती खंड अध्याय 43. शिवजींची अनुपम लीला. श्री गणेशाय नमः. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, तू मेनेच्या मंदिरात गेलास तेव्हा तिला फारच प्रसन्न वाटले. तिने तुझे स्वागत केले, तुला नमस्कार केला व म्हणाली, ब्रह्मर्षी, ज्यांच्या प्राप्तीसाठी माझ्या कन्येने एवढे खडतर तप केले ते शिवजी कसे दिसतात ते मला पाहायचे आहे. त्यानंतर तुला घेऊन ती चंद्रशाळेत गेली. इकडे अंतर्ज्ञानी शिवजींनी मेनेचे मनोगत जाणून तिचा अहंकार दूर करण्यासाठी अद्भुत लीला करण्याचे ठरवले. त्यांनी मला व श्रीहरींना बोलावले आणि म्हणाले, हिमालयाच्या घरी सर्व देवांनी वेगळे वेगळे जायचे आहे. नंतर तुम्ही दोघे जा, तुमच्या पाठोपाठ मी येतोच आहे. त्यांच्या आज्ञेनुसार देव आणि ऋषी एकत्र न जाता पृथक पृथक निघाले. मेना राणी तुला घेऊन महालाच्या शिखरावर गेली. तेथून तिने नटून थटून आलेल्या सर्व देवांना पाहिले. तिला फारच प्रसन्न वाटले. सर्वप्रथम वाद्यांच्या गजरात अप्सरांसहित गंधर्वांचे आगमन झाले. त्यांच्या हाती विचित्र पताका होत्या. त्यांनी दिव्य वस्त्रे व आभूषणे धारण केली होती. त्यातील गंधर्वपती वसूला पाहून तिला खूपच आनंद झाला. तिने तुला विचारले, नारद, हेच शिवजी आहेत काय? तू म्हणालास, नाही, हे त्यांचे गण आहेत. ते ऐकून तिच्या मनात, त्यांचे गण इतके सुंदर आहेत, ते शिवजी स्वतः किती सुंदर असतील अशी उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर यक्षांसह मणिग्रीव आला. तो फारच सुंदर दिसत होता. त्याला पाहून मेना म्हणाली, हेच शिव असणार. तू म्हणालास, नाही, हा त्यांचा सेवक आहे. त्यांच्या मागे दुप्पट शोभायमान अग्नी आपल्या सेनेसह आला. मेना म्हणाली, हेच रुद्र असणार. तू उत्तर दिले, नाही. त्यानंतर एकापेक्षा एक सुंदर, अत्यंत मनोहर रूप असलेल्या, सर्व गुणसंपन्न आणि तेजस्वी अशा धर्म, निवृत्ती, वरुण, वायू, कुबेर, ईशान, इंद्र, चंद्र, सूर्य, भृगू, अन्य मुनीश्वर, बृहस्पती व माझे आगमन झाले. त्या प्रत्येक वेळी तू मेनेला हे शिवजी नसून त्यांचे सेवक आहेत असे सांगितले. त्यामुळे आपल्या कन्येचा पती कसा आहे हे जाणून घेण्याची तिची उत्कंठा अगदी शिगेला पोचली. तेवढ्यात गरुडारूढ श्रीहरींचे देवगणांसह आगमन झाले. चतुर्भुज, कोट्यावधी मदनांना लज्जित करील असे सौंदर्य असलेले, शंखचक्रादी लक्षणांनी युक्त, रत्नजडित मुकुट धारण केलेले, तेजस्वी आभूषणांनी विभूषित आणि वक्षस्थलावर श्रीवत्स चिन्ह मिरवणाऱ्या श्रीहरींना पाहून मेनेच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ती आनंदाने म्हणाली, हेच माझ्या गिरिजेचे पती आहेत. तू म्हणालास, छे, हे शिवजी नाहीत, हे लक्ष्मीपती केशव आहेत. याच्यावर शिवजींचे फारच प्रेम आहे. शिवप्रभूंच्या सर्व कार्यांमध्ये हेच प्रमुख अधिकारी आहेत. पार्वतीपती शंकर यांच्यापेक्षाही अधिक प्रभावशाली आहेत. ते ब्रह्मांडाचे अधिपती असून सर्वांचे ईश्वर आहेत. त्यांची शोभा मी वर्णनच करू शकत नाही. ते ऐकून मेनेचा आनंद गगनात मावेना. ती मनोमन विचार करू लागली, माझी पार्वती खरोखरच भाग्यवान आणि दोन्ही कुळांचा उद्धार करणारी आहे. तिला शिवजींसारखा सर्वशक्तिमान, शुभलक्षणी आणि धनवैभव संपन्न पती मिळणे हे आमचेही सद्भाग्यच आहे. आमची अनंत जन्माची पुण्याई फळास आली म्हणूनच इतका थोर जावई मिळाला. पार्वतीला जन्म देऊन मी खरोखरच धन्य झाले आहे. आता मी ज्या ज्या देवतांचे आणि देवेश्वरांचे दर्शन घेतले ते सर्व अत्यंत तेजस्वी आणि अत्यंत सुंदर आहेत. माझे जामान हे त्यांचेही स्वामी आहेत. यावरून पार्वतीच्या सौभाग्याचे कोणीही वर्णन करू शकत नाही, हेच खरे. अशा प्रकारे मेना शिवजींबद्दल आणि त्यांच्याशी विवाह केल्यानंतर पार्वतीला किती सुख लाभेल याबद्दल कल्पना करत होती. इतक्यात अद्भुत रूप धारण केलेल्या शिवजींचे आगमन झाले.
त्यांचे गणही त्यांच्यासारखेच अद्भुत होते. त्यांना पाहताच तू म्हणालास, मेनाराणी, ज्यांना पाहण्यासाठी तू इतकी उत्सुक आहेस आणि ज्यांच्या प्राप्तीसाठी पार्वतीने इतकी कठीण तपश्चर्या केली आहे, ते भगवान शंकर आपल्या गणांसह येत आहेत. पहा. ते ऐकून मेना निरखून पाहू लागली. तेवढ्यात शिवजींची महाअद्भुत सेना समोर आली. ती भूते, प्रेते व पिशाचे होती. अक्राळ विक्राळ स्वरूपाचे, कुरूप दिसणारे असंख्य गण होते. त्यांच्यापैकी कोणी वावटळीसारखे दिसत होते, कोणी फडफडणाऱ्या पताकांसारखा कर्कश आवाज करत होते, कोणाचे तोंड वाकडे होते, कोणाचे तोंड दाढी मिशांनी भरलेले होते, कोणी लंगडत होते, कोणी अंधत्वाने चाचपडत होते, कोणाच्या हातात दंड व पाश होते तर कोणाच्या हातात मुदगल होते, कोणी शिंग, कोणी डमरू तर कोणी गोमुख वाजवत होते, कोणाला मस्तकच नव्हते, कोणाला अनेक मस्तके होती, कोणाचे तोंड पाठीमागे वळलेले होते, कोणाला हातच नव्हते, कोणाचे हात उलटे होते, कोणाला एकापेक्षा अधिक हात होते, कानच नव्हते, काहींना अनेक कान होते. त्या सर्व गणांनी चित्र विचित्र वेशभूषा धारण केली होती. त्यात विकृत आकाराचे अनेक प्रबळ गण होते. ते एकापेक्षा एक भयंकर होते. त्यांना पाहून मेना भयाने व्याकुळ झाली. तिच्या घशाला कोरड पडली, अंग थरथरू लागले, तिला दरदरून घाम फुटला. तेवढ्यात शिवजींकडे अंगुली निर्देश करून तू म्हणालास, मेनाराणी, तू शिवजींचे गण पाहिलेस. आता समोरून येणाऱ्या या रुद्रदेवांना पहा. तिने कसे बसे समोर पाहिले. तिला पिशाच्यांच्या गोतावळ्यात वृषभावर आरूढ झालेले शिवजी दिसले. त्यांना 5 मुखे होती. प्रत्येक मुखाला 3 नेत्र होते. त्यांना 10 हात होते. त्यांनी आपल्या शरीरावर भस्म लावले होते. त्यांच्या मस्तकावर जटाभार आणि चंद्र होता. एका हातात नरकपाल होते. डोळ्यात नरमुंडांची माळ होती. सर्वांगावर सर्पभूषणे होती. एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात पिनाक धनुष्य होते. त्यांचे डोळे भयानक व भेदक होते. अशा प्रकारे भेसूर स्वरूप धारण केलेल्या शिवजींना पाहून मेना राणीचे उरले सुरले अवसानही गळाले. ती गलित गात्र झाली. हे काय विकृत दृश्य आहे. मी दुसऱ्यांच्या आग्रहाला बळी पडले. माझे कायमचे नुकसान झाले. सर्वांनी माझ्याशी कपट केले, मला फसवले. आता मी काय करू? माझ्या मुलीला कशी वाचवू? असा आक्रोश करत मूर्छित होऊन पडली. तिच्या सख्यांनी पुष्कळ प्रयत्न करून तिला सावध केले. अध्याय 43 समाप्त. ओम नमः शिवाय.